नमस्कार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी या तिघांमध्ये अनेक साम्यस्थळ आहेत. आता तुम्ही म्हणाल की आबा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंक्तीत संजय राऊत आणि राहुल गांधी यांना का बसवू पाहतायत? तर मंडळी, मी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या पंक्तीत डोनाल्ड ट्रम्प यांना बसवत नाहीये, तर राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या पंक्तीत मी डोनाल्ड ट्रम्प यांना आणतोय. कारण या तिघांमध्ये जी साम्यस्थळ आहेत ती समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही कदाचित माझा 19 जुलैचा व्हिडिओ बघितला असेल, जो मी आर्यावर्त या चॅनलवर टाकलेला आहे. आणि त्या व्हिडिओचं शीर्षकच मुळे असं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे संजय राऊत आहेत. आज त्या पंक्तीमध्ये मी राहुल गांधी यांना जोडतोय. कारण त्यावेळेस, म्हणजे ज्या वेळेस मी हा व्हिडिओ केला होता, त्यावेळेस राहुल गांधी यांच्याकडे माझं लक्ष गेलं नव्हतं किंवा माझ्याकडून ते दुर्लक्षित झाले होते. पण आज मात्र मी संजय राऊत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत राहुल गांधी यांना आणतोय. आणि या तिघांची साम्यस्थळं जर तुम्ही बघितली, तर हे तिघे ज्या वेळेस तुमच्या टीव्ही स्क्रीनवर येतात किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही बातम्या वाचता, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट जर काय होत असेल, तर ती म्हणजे आपल्याला हसू येतं. डोनाल्ड ट्रम्प असतील, संजय राऊत असतील किंवा राहुल गांधी असतील, हे एंटरटेनमेंट करणारी लोक आहेत. आता या तिघांकडेही प्रचंड मोठी पॉवर आहे. डोनाल्ड ट्रम्प तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि अमेरिका ही सुपर पॉवर आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे त्या अर्थाने जगावर राज्य करणार आहेत. संजय राऊत उबाटा सेनेचे प्रत्येक निर्णय संजय राऊत घेतात. संजय राऊत यांच्याशिवाय उबाटा सेनेमध्ये पान हलत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडेही अमर्याद असे अधिकार आहेत, सत्ता आहे. राहुल गांधी तर काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. याशिवाय लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, पण त्यांच्याकडेही प्रचंड मोठ्या प्रमाणात सत्ता आहे. एवढं सगळं असतानाही ही मंडळी एंटरटेनमेंट का करतात आणि आपल्याला का हसवतात, हा प्रश्न तुम्हाला आणि मला नेहमी पडलेला असतो. अर्थात आपण ट्रम्प बोलले काय, राऊत बोलले काय किंवा राहुल गांधी बोलले काय, हे सगळं आपण मनोरंजनासाठी ऐकत असतो आणि त्यातून आपलं मनोरंजन करत असतो. आता डोनाल्ड ट्रम्प यांचंच उदाहरण घ्या. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतायत, तर आम्ही भारतावर 25% टेरिफ लावणार. तर भारतावर टेरिफ लावलं म्हणजे भारताचा जो माल अमेरिकेत येतो त्याच्यावर 25% टेरिफ लावलं, तर तो माल अमेरिकेत महाग होणार. आणि त्यातही भारतातून मोठ्या प्रमाणात औषधं अमेरिकेत जातात मित्रांनो. आणि त्याच्यावर जर 25% टेरिफ लावलं, तर ती औषधं अमेरिकेत महाग पडणार. आणि त्याचा मोठा फटका जर कोणाला बसणार असेल, तर तो अमेरिकेतील नागरिकांना बसणार आहे. अमेरिकेतील नागरिकांना बसणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना हे कळत नाही का, पण ते बोलले. अर्थात त्यांनी लावला नाही, अजून आठवडा दिलाय. आणि हे सगळं टॅक्टिक्स हे भारताला नमवण्यासाठी आहे, हे मी काही वेगळं सांगायला नाही. आता संजय राऊत बघा मित्रांनो, संजय राऊत नेहमी अशा गोष्टी बडबडत असतात, बोलत असतात. काल त्यांनी एक विधान केलं की सप्टेंबर महिन्यात फार मोठं काहीतरी महाराष्ट्रात होणार आहे. आता काय होणार आहे, तर संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत, ते दिल्लीला गेले, भविष्यांना भेटले आणि आम्हाला, म्हणजे मला सरकार चालवणं कठीण जाते असं सांगितलं.
आता या गोष्टी संजय राऊत यांना कशा कळतात, हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि असं जर काही असतं तर ते प्रथम भाजपतल्या नेत्यांना कळायला पाहिजे. पण नाही, संजय राऊत बिनधडक बोलून टाकतात आणि ते खोटं निष्पन्न होतं हेही लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळे संजय राऊतांचं उदाहरण, आता राहुल गांधी यांचं उदाहरण घ्या. इथे डोनाल्ड ट्रम्प बोलले की भारताची अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे. झालं, राहुल गांधी यांनी नेमकं तेच उचललं आणि त्यावरून कालपासून धुमाकूळ चालू आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे असं राहुल गांधी सांगायला लागले. उलट त्यांच्याच पक्षातले लोक सांगतायत की भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात फास्ट ग्रोईंग आहे. आता डोनाल्ड ट्रम्प बोलले आणि त्यामुळे राहुल गांधी बोलले. आता त्या गोष्टीवर हसावं की रडावं हे आपल्याला कळत नाही. याचाच अर्थ डोनाल्ड ट्रम्प हे जितके हवेत वार करतात त्यापेक्षा जास्त राहुल गांधी हे हवेत वार करतात. पुन्हा राहुल गांधी यांना हे कळत नाही की ते भारतात राहतात, भारतातल्या लोकशाहीमध्ये त्यांना एक स्थान आहे, ते विरोधी पक्ष नेते आहेत, पण तरीही भारताच्या विरोधात ते सातत्याने बोलत असतात. आणि त्यातून राहुल गांधी हे आपल्या पक्षाची कबर खोदत असतात. आता पुन्हा पाठी संजय राऊत यांच्याकडे या. संजय राऊत हे नेहमी सकाळी 9च्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतात. अनेक वेळा तर ते अशी विधानं करतात की त्यामुळे त्यांचा पक्षच अडचणीत येतो. आणि ही विधानं आजची नाही आहेत, ते सातत्याने अशी विधानं करत आलेले आहेत. कधी कधी तर ते अप्रत्यक्षरित्या उबाठांवर, म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्यावर टीका करून मोकळं होतात. त्यामुळे तेही पक्षाला खड्ड्यात घालतायत. तर दुसऱ्याकडे म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्पकडे बघूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या काहीतरी 84 देशांवर टेरिफ लावलेले. आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर टेरिफ लावलं गेलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आधीच डळमळीत झालेली आहे ती अजून डळमळीत व्हायला वेळ लागणार आहे का? नाही. मग डोनाल्ड ट्रम्पही वेगळं काही करत नाहीयेत, ते आपल्या देशालाच खड्ड्यात घालत आहेत. खड्ड्यात घालत आहेत मित्रांनो. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर कालच मायक्रोसॉफ्टचे आणि फेसबुकचे मालक म्हणजे मार्क झुकरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचा कोणतो, हा, कालच मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्स यांनी सांगून टाकलं की भविष्यात भारताचा विचार केल्याशिवाय अर्थव्यवस्था आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत भारताचा विचार हा झालाच पाहिजे. इथे गुगल स्वतःचं डाटा सेंटर भारतात उघडते, आयफोन भारतात आलेले आहेत, या सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत मित्रांनो. आता हे उदाहरण डोनाल्ड ट्रम्प यांना कळत नाही का? नाही कळत. पण कळलं तरी ते वळत नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प हे संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या पंक्तीतील आहेत. लक्षात घ्या, यांच्या पंक्तीत बसलेले आहेत. आता पुन्हा आज काहीतरी डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आलं की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलंय, अशी माहिती मला मिळाली, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. मंडळी, भारताच्या परराष्ट्र खात्याने त्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. आणि जर डोनाल्ड ट्रम्प हे एका महासत्तेचे प्रमुख असतील तर त्यांना माहिती कळली, सूत्रांकडून कळली, असं ते बोलू शकतात मित्रांनो. मला तर क्षणभर असं वाटलं डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकार झाले आहेत की काय. पण त्यांनी बिनधडक बोलून टाकलं की तेल खरेदी करणं थांबवलं. आता याला काय म्हणायचं? आता तीच गोष्ट संजय राऊत यांच्याबद्दल आहे. तेही असं बिनधडक खोटं अगदी प्रामाणिकपणे बोलत असतात, अगदी प्रामाणिकपणे बोलत असतात. आणि तिथे खरं म्हणजे संजय राऊत
आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना होऊ शकते. तुलना होऊ शकते, त्यांच्यातली साम्य स्थळं मिळू शकतात. राहुल गांधी काय वेगळं करतात? तेही खोटं बोलून मोकळे होतात. ते सांगतात की भारताची विमानं पडली, ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला फार मोठा फटका बसला, हेही ते बिनधडक खोटं बोलून टाकतात. तर अशा या सत्ता केंद्री असलेल्या लोकांना नेमकं एक गोष्ट कळत नाही, की तुम्ही कितीही मूर्खासारखे बोललात तरी ही जी पब्लिक आहे ना, ती मूर्ख नाहीये. तिला सगळं कळतं. आणि ती पब्लिक तुम्हाला असते, तुम्हाला मूर्खात काढते. असो मंडळी, कदाचित माझा हा व्हिडिओ बघू ऐकून तुमचंही मनोरंजन झालं असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. लक्षवेध या चॅनलचे व्हिडिओ, त्याचं नोटिफिकेशन अनेकांना जात नाहीये. मंडळी, तुम्हाला जर एखादा व्हिडिओ माझा आढळला, तुम्हाला तो आवडला, तर तुमच्या स्तरावर तो व्हिडिओ शेअर करा, काही लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद.